इथे काहीच प्रगती झालेली नाहीये. डम्पिंग ग्राउंडचा वास वगैरे एवढा येतो ना. हा ब्रिजमुळे संध्याकाळी सकाळी सत्तेत आहेत, त्यांनी काय केलं ते सांगा मला. आणि मराठी मुद्द्यावरती हे लोक इलेक्शनच्या वेळेलाच बोलतात. जे चांगलं काम करणार ते निवडून येतील. मी आज आले आहे अशा मतदारसंघात ज्या मतदारसंघातून दिग्गज नेते लीलाधर डाके यांनी एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचा म्हणजेच दीना पाटील, मनोरमा पाटील आणि संजय पाटील यांचा पराभव करून इतिहास घडवला होता. हा तोच मतदारसंघ आहे जिथे श्रमिक मुंबई आणि आधुनिक मुंबई यांचा संगम होतो. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली विविधता. एका बाजूला म्हाडाची आशियातील सर्वात मोठी वसाहत असलेलं कन्नमवार नगर, तर दुसऱ्या बाजूला गगनचुंबी इमारतींनी व्यापलेला विक्रोळी पश्चिमचा भाग. इथे मराठी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाचा मिलाफ आहे. हा मतदारसंघ मुंबईच्या पर्यावरणाचा फुफ्फुस असलेल्या कांदळवनांनी वेढलेला आहे आणि दुर्दैवाने मुंबईचा 85% कचरा पचवणाऱ्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचं ओझही याच मातीने सोसलंय. हा मतदारसंघ आहे विक्रोळी मतदारसंघ. विक्रोळीचा चेहरा बदलतोय असं एकीकडे वाटत असतानाच दुसरीकडे इथला नागरिक धुळीच्या लोटांखाली दबला जातोय. ठिकठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, सिमेंटचे ढिगारे साचलेत, पण या नियोजित कामांचा फटका इथल्या रहिवाशांना बसतोय. म्हाडाच्या कॉलनीत असो किंवा उत्तुंग टॉवर्स, घरांच्या खिडक्या उघडल्या की आत विकासाऐवजी फक्त धूळ येते. श्वसनाचे विकार वाढतायत आणि तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणं ही इथल्या मध्यमवर्गीयांची नियती बनली आहे. प्रगती हवी आहे, पण ती लोकांचा श्वास कोंडून का, असा सवाल आता उपस्थित होतोय. पोल्युशन एवढं आहे, एवढे महिने झाले रस्ता थोडा करतात. टावरनं वस्ती जी आहे ना, पूर्ण म्हणजे अगोदर म्हाडाची बिल्डिंग होते, चोपन बिल्डिंग होते, आता पूर्ण टावर झाले. आता रूम्स होते 2000, आता रूम झाले 10,000. आणि मार्केट तेवढंच मार्केट आहे लहान. जनसंख्या वाढली 50,000, पूर्वी होते 10,000 होते. एवढं समस्या आहे. मार्केट तेवढं लहान आहे बघा. मार्केट दाखवा, मार्केट लहान आहे बघा. हां, तुमचं समजलं ना असं. पावसाळ्यामध्ये 5 मिनिटं जरी पाऊस आला पूर्ण रोडला पाणीच पाणी होऊन जातं. इथे काहीच प्रगती झालेली नाहीये. मेन म्हणजे काय आहे, तुम्ही विक्रोळी स्टेशनला उतरला, ब्रिजवरून उतरला, तिथून यायला लोकांना जागा नाहीये. गटाराच्या समस्या आहे, संडासच्या समस्या आहेत. काही प्रगती झालेली नाही विक्रोळीची. भरपूर काही प्रश्न आहेत. रस्त्यावरती खड्डे आहेत, ड्रेनेज लाईन आहे, त्याचं कोण बघणार? चुकीचं सगळं चाललंय. कोण येईल त्याची गॅरंटी नाही, कारण आता ही मिसळ झाली आहे. आता इथे ड्रेनेज लाईनचं काम आहे, त्याच्यानंतर रस्त्यांची कामं आहेत, रस्त्यामध्ये खड्डे बघा किती आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकची कामं आहेत, पाण्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत ज्या आहेत त्या. कन्नमवार नगरला 1ला 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 2 नंबरला 2च आहेत. केवढी मोठी आहे, पहिले 4-4 माळ्याच्या बिल्डिंग होत्या, आता 22-22 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आहेत. एका बिल्डिंगमध्ये 148 स्टँडर्ड आहे, कुठे 154 आहेत. बरंच काय काय. आणि ह्याच्यामध्ये नुसतं आता हे इलेक्शन जे आहे ते 9 वर्षांनी झालं. म्युन्सिपाल्टीचं इलेक्शन किती वर्षांनी व्हायला पाहिजे? कमीत कमी 5 वर्षांनी व्हायला पाहिजे. मग ते तुम्ही ती तिजोरी खाली करायचा विचार करत होता का, की BMCची तिजोरी खाली करायची, त्याच्यानंतर ती परत भरायची, नाही भरायची? हा विषय बघणार कोण? भरपूर समस्या आहे. प्रदूषण आहे, संध्याकाळी गॅसचं ते हे सुटते ना. हा डम्पिंग ग्राउंडचा वास वगैरे एवढा येतो ना, तो काढला पाहिजे. ट्रॅफिक हे आणि जे आता जे काय हे चालू आहे ना बांधकाम, त्याचं एवढं प्रदूषण वाटतं ना. 4 दिवसांनी फॅन फुटायला लागतो घरातला, एवढी ती धूळ असते. हा ब्रिजमुळे संध्याकाळी सकाळी आणि संध्याकाळी ट्रॅफिक होतं. त्यांचा काही इलाज नाही. विक्रोळी आणि कांजूरमार्गची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे इथलं डम्पिंग ग्राउंड. मुंबईचा 85% कचरा पचवणाऱ्या या भूभागात राहणं आता असह्य झालंय. दिवस असो वा रात्र, उग्र दर्प आणि घाण वासामुळे स्थानिकांचं जगणं कठीण झालंय. टॉवरमध्ये राहणाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून घरं घेतली, पण डम्पिंगच्या दुर्गंधीमुळे त्यांनाही बंद खिडक्यांच्या तुरुंगात राहावं लागतंय. ही दुर्गंधी केवळ कचऱ्याची नाही, तर प्रशासनाच्या दुर्लक्षतेची आहे. त्रास होते, अतिशय त्रास होतो. काही भयंकर त्रास होता आम्हाला वासामुळे. संध्याकाळी 7 वाजले सकाळपर्यंत एवढी परिस्थिती. किती वर्ष समस्या सुरू? माझा कमीत कमी 6-7 वर्ष झाली या गोष्टीला.
डम्पिंगचा तर आहेच मोठा प्रश्न. वास वगैरे येतात सॉल्व करणार बोलतात, आता केव्हा करतात ते बघायचं. वास येतात सकाळी हा चांगला पण येतात तिथे जास्त येतोय. रात्री जास्त येतात काय करू शकत नाही. वर्षानुवर्षे तीच आश्वासनं आणि तेच प्रश्न. आज विक्रोळीचा नागरिक प्रशासनावर प्रचंड संतप्त आहे. पालिकेच्या दप्तरी तक्रारींचे ढिगारे चाचलेत, पण जमिनीवर मात्र काहीच बदललेलं नाही. रस्ते, पाणी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याची भावना लोकांमध्ये आहे. केवळ उंच इमारती उभ्या राहणं म्हणजे विकास नाही, तर तिथल्या माणसाला शुद्ध हवा आणि चांगल्या नागरी सुविधा मिळणं हा खरा विकास आहे. आश्वासनांच्या गाजरापेक्षा आता आम्हाला ठोस कृती हवी आहे, अशा सुरात विक्रोळीचा मतदार आता जाब विचारतोय. काय वाटतं, कोण निवडून यावं? ठाकरे साहेब का असं? त्यांनीच बरेचसे कामं केले. बाकीच्या पक्षांनी तर म्हणा गेले जे आता सत्तेत आहेत त्यांनी काय केलं ते सांगा आम्हाला. काय वाटतं तुम्हाला, कोण चांगला विकास करू शकतो, कोण निवडून यावं असं वाटतं? असं आहे की आता कुठल्या पार्टीवर विश्वास ठेवा पाहिजे, कारण ज्यांना निवडून दिलं आशेने आज एवढी महागाई प्रचंड वाढली आणि BMC मध्ये कोणीही काम केलेलं नाही. आज हे सगळे नवीन उमेदवार तेव्हा शिकायला 3-4 वर्ष लागली. ते हे लोक निवडून येऊन करणार तरी काय, आणि जुने तर अनुभवी कोण नाही काय. पण एक माणूस आशेवर वोटिंग करतो, दुसरं काय नाही. आम्ही सुद्धा आशेवरच वोटिंग करणार, काय अमुक पार्टी काहीतरी करणार. एवढ्या वर्षात तुमचा आशेचा भंग झाला असं म्हणू शकतो? हो, जवळजवळ लोकशाही संपत चालली. लोकशाही आहे कुठे आता? पण बोलतो की इलेक्शन न घेता निवडून येतात, हा लोकशाहीचा घात आहे. अपघात नाही, जाणीवपूर्वक केलेला घात आहे. विकास सगळेच करू शकतात, ज्यांच्याकडे सत्ता येते ते विकास करू शकतात, पण ते त्यांना इच्छा असली पाहिजे. यावेळेला असं वातावरण दिसतंय की भाजप आणि शिवसेना यांचं जास्त हे दिसतं, आणि मराठी मुद्द्यावरती ही लोक इलेक्शनच्या वेळेलाच बोलतात. एवढे वर्ष मराठी मुद्दा नव्हता, आणि सगळे एका माळ्याची मणी आहेत. इलेक्शनला काय अशी म्हणजे काय गॅरंटी नाही कोण येईल की नाही, कारण हे सगळं आळोआवरचं पाणी आहे. जो तो आपलं फक्त पैसे घेणार आणि आपली कामं करणार आणि लोकांना कामाला लावणार. आणि इथले उमेदवार, स्थानिक उमेदवार सुद्धा काही कामं करत नाहीत, तेवढ्या पुरते येतात. येऊ दे, पण लोकांचं कल्याण होते. मराठी माणसासाठी पाहिजे तर माझं मत शिवसेनेचं काम चांगलं आहे. त्यांचं काम दिसतंय फक्त चांगलं, आम्हाला असं वाटतं. हा, विक्रोळसाठी पाहिजे. कुणी निवडून येऊ शकतो, ते जनतेवर अवलंबून आहे. बरोबर, शक्यतो भाजप केलं क्या बोल सकते हैं. अभी तो भाजपा का ज्यादा चल रहा है, बाकी तो कोई यहाँ वो है नहीं. जे चांगलं काम करणार ते निवडून येतील. तो शाखा प्रमुख जीत के आना चाहिए शिवसेना से, पुराना शिवसेना. वही हम लोग के अच्छे हैं, और हम लोग के रास्ते में वो आते जाते सबको गरीब अमीर सबको वही देखते हैं. डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असो वा रखडलेला पुनर्विकास, विक्रोळीच्या समस्यांचे डोंगर आता कचऱ्याच्या डोंगरापेक्षाही मोठे झालेत. सत्ताधारी असोत वा विरोधी पक्ष, जनतेच्या या प्रश्नांकडे कोण गांभीर्याने पाहते यावरच पालिकेच्या सत्तेचं गणित अवलंबून असेल. विक्रोळीकर आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत की पुन्हा जुन्याच आश्वासनांवर विश्वास ठेवणार, हे लवकरच स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन संदेश मेनेसह मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र.